नमस्कार. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का देणारी एक बातमी ही समोर आली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना यंदाचा महागाई भत्ता हा 2% मिळणार असल्याचं वृत्त हे हाती लागलेलं आहे. मागील वर्षी हाच आकडा 3 ते 4% दरम्यान होता. खरोखरच जर कर्मचाऱ्यांना 2% महागाई भत्ता मिळाला तर मागील 7 वर्षांमध्ये म्हणजेच जून 2018 नंतर मिळालेला हा सर्वात कमी महागाई भत्ता ठरणार आहे. ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्सच्या महागाई भत्त्याच्या आकडेमोडीमधून हे समोर आलं आहे. 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. सरकार वर्षातून 2दा महागाई भत्ता आणि DRच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना पैसे देते. यापैकी एक हप्ता जानेवारी तर दुसरा जुलैमध्ये दिला जातो. जुलै 2024 रोजी DA मध्ये 50% वरून 53% पर्यंत म्हणजेच 3% वाढ करण्यात आली. मार्च 2024 मध्ये DA हा 4% वाढून 46% वरून 50% करण्यात आला. ऑक्टोबर 2024 मध्ये 7व्या वेतन आयोगानुसार DA हा आणि DR मध्ये 3% वाढ करून तो 53% इतका करण्यात आला. सरकारने 16 जानेवारी 2025 रोजी 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली. या 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2024 पासून होणार आहे. मात्र त्यापूर्वी 2025च्या दिवाळीच्या आसपास 7व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्याचा एक हप्ता मिळणार आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता हा मूळ पगाराचा भाग होणार आहे. महागाईच्या वाढत्या दरापासून दिलासा मिळावा म्हणून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा अदा करण्यात येतो. मागील काही वर्षांमध्ये मिळालेल्या भत्त्यांच्या तुलनेत यंदा मिळणारा 2% महागाई भत्ता हा फारच सामान्य आहे असं कर्मचाऱ्यांना वाटू शकतं. भविष्यातील पगार कसे असतील यासाठी 8वा वेतन आयोग हा महत्त्वाचा ठरणार आहे. 1 जानेवारी पासून 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर मार्च 2026 मध्ये त्याचा अंतिम अहवाल हा जाहीर केला जाणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.